सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। हे तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। हे तो हा बरवा, तो हा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। बहुत सुकृताचे जोडी, बहुत सुकृताचे जोडी, बहुत सुकृताचे जोडी, बहुत सुकृताचे जोडी। म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। हे तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। हे तो हा माधव बरवा, तो हा बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। हे सर्व सुखाचे आदरण बापर कुमादेवी वरते हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। दुखाची आगर बापर कुमादेवी वरे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल हरी उपजोनिया पुरती हो काला खावो दही भात, खावो दही भात, काला खावो
रखुमाल रखुमाए बाबा रखुमाल रखुमाए बाबा रखुमाल बाबा रखुमाल रखुमाल रखुमाए रखुमाल रखुमाए हॅलो हॅलो रामदास महाराज बोरगावकर हे पुढे म्हणतील बबन महाराज त्यांना साथ करतील हेलो 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 उपदोने पुढते उपदोने
रे कवल
हरी उपजोनिया पडती येऊ उपजोनिया पडती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवरा पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया कहे पायावरी या वारकरी संताचा ओम नमः शिवाय नुडियन्ना सद्गुरु स्वामी भजसन्ना सद्गुरु स्वामी भजसन्ना सद्गुरु स्वामी भजसन्ना ओम नमः शिवाय नुडियन्ना सद्गुरु स्वामी भजसन्ना हे माझी वाणी तुझे Thank you.
गाणे तुझे वर्णे गुरणा ऐसे देई प्रेम काही कळा विठ्ठल 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 उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हंबरी वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठला 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 विठ्ठला
राज्य येऊ काला का उदय भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे सज्जन हो मायबाप हो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग जगतवंदने महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी सदेह वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा काल्याच्या प्रकरणातील गोड चिंतनीय 4 चरणाचा अभंग आहे. ऐका. हा अभंग कोणाला पाठ नाही असा महाराष्ट्रात तरी वारकरी सापडायचा नाही. काय आणि यदा कदाचित जमनला नाही एखादा मला पाठ नाही मी असं म्हणून हे चुकून चिंचपार सर इंडियात आलेला असा विठाला विठाला संपूर्ण वारकरी संप्रदायाला पाठ असणारा अभंग. निस्ता तोंडपाठ नसला तर कानपाठ तरी आहे का नाही. निदान ऐकून तरी अभंग आहे. सर्रास 90% नाही पण 70-80% तरी काल्याच्या कीर्तनाला जुनी लोक हा अभंग घेतात आहे की नाही. उपजोनी या पडती येऊ काला खाऊ दही भात. आज आपल्या पवित्र पावन तीर्थक्षेत्रावर श्री क्षेत्र तोरणा आणि आपल्या या तोरणा ग्रामस्थांच्या तनमन धनानं चालू असणारा हा भक्ती महोत्सव 15 वर्षाच्या सांगतेच्या वाटचालीकडे वाटचाल करत असताना हे सांगतेचं कीर्तन खऱ्या अर्थानं याला कलशाचं कीर्तन असं म्हणतात. ऐका. आता तुम्ही लेकरच आणली सगळी सांभाळाय त्याला मी तरी काय करू. विठाला 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 काल त्याचं नावच काला ठेवलंय त्याचं कारण बी तसंच आहे. काल्याच्या कीर्तनात थोडा कालवा आहे की नाही अपेक्षित असतो. त्यामुळे टेन्शन घेऊ नका पण थोडासा प्रयत्न करा शांत बसायचा. काल्याचं कीर्तन म्हणजे कलशाचं कीर्तन. ऐका. वारकरी संप्रदायाचा असा दंडक आहे तुम्ही इतरत्र कुठलाही कार्यक्रम संपला की कार्यकर्त्यांना जाहीर करावं लागतं कार्यक्रम संपला असं जाहीर करावं लागतं आहे की नाही. पण इकडं वारकरी संप्रदायात एकदा का काला झाला की तुम्ही म्हणता बुवा आता हाला आणि यदा कदाचित जर पुन्हा काल्याला आला तर पुन्हा विचारता काला. याचा अर्थ सांगतो नीट ऐका. काल्याचं कीर्तन ऐका. काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार बांधील असतो. कसा असतो. बांधील असतो. बांधील म्हणजे कशा उपरण्यान नाही नियमानं बांधील आहे. काय नियम आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे केले देवे केले देवे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळ. देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा. काय करायचा. तुम्ही जागे सगळे आता ऐका. काय करायचा. उच्चार करायचा. आचार करायच्या भानगडीत पडायचं नाही. आचार केला तर बारकाड्या राहायच्या. मराठी कळतील माझी. कृष्ण चरित्राचा उच्चार करायचा आणि रामचरित्राचा आचार करायचा. पण आपलं नेमकं उलटं होतं. जाऊ द्या मी पुढे जाऊन बोलतो. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि मग आपण काल्याच्या कीर्तनाकडे प्रवृत्त होऊ. विठाला विठाला ऐका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी पुन्हा येईन. कोण म्हणले. हा मी पुन्हा येईन. कोण म्हणलं सिस्टीमवाले. हा त्यांचं काय करायचं आपल्याला. विठाला विठाला विठाला. तुकाराम महाराज म्हणतात मी पुन्हा जन्माला येईन. मी पुन्हा जन्माला येईन. मी पुन्हा जन्माला येईन. पण ऐकणारी माणसं म्हणतात महाराज तुम्हाला फुकटचा माईक मिळाला म्हणून काही बोलून राहिले का तुम्ही. अरे जन्माला येणं जर आपल्या हातात असतं तर आपण तोरण्यात आलो.
मग कुठं नांदेडला गेला असता का? तोरण्यात आलो नसतो, पण आपल्याला पाहिजे तिकडं आपण गेलो असतो. जन्माला येणंही आपल्या हातात नाही, इथं येऊन राहणंही आपल्या हातात नाही, आणि इथून जाणं सुद्धा आपल्या हातात नाही. आपल्याला यावंच लागतं, आपल्याला राहावंच लागतं, आणि इच्छा नसली तरी आपल्याला इथून जावं लागतं. ही तिन्ही गोष्टी आपल्या हातात नाही, येणंही नाही, राहणंही नाही, आणि जाणं सुद्धा नाही. मग महाराज तुम्ही शास्त्रचिंतन करत नाही का? कारण कधी कधी काय होतं, फुकटचा माईक जर गावचा मिळला तर बोलणारा फार चतुर असतो, बोलणारा बोलत राहतो. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मिट्टी गिरती है. दारू पिऊ नका, गांजा ओढू नका, हे कोण सांगतं? ज्याला लई झाली ती सांगावं. सांगणाऱ्यानं आपली पात्रता पाहून सांगितलं पाहिजे. ऐकणारा कोण आहे, सांगणारा कोण आहे? आता आमच्याकडे अजून एक जात आहे बघा, ती श्रद्धांजलीला 10व्या 13व्याला असते का तुमच्याकडे? असते का नसते? नाही? मग बरे विठाला आमच्याकडं माणूस मेला की तुमच्याकडं जनावर मेल्यावर कशी गिधाडं उतारतात तशी ही पुढारी उतारतात. विठाला मोकार श्रद्धांजलीला. बरं श्रद्धांजली व्हावी मला नाही म्हणायचं नाही, पण ज्याला बोलता येते त्याने व्हावी का नाही? ते श्रद्धांजलीतून एक परवा माझ्या काल्याच्या कीर्तनात 10व्यातून आलं, आणि 10व्यातून आले होते. गावचा पुढारी असेल ते माईकवर आला, म्हणलं आताच हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज कुंभार धानेपकर यांचं कीर्तन झालं, म्हणून मी माझ्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी म्हणलं बरं बाबा जिवंतपणे घातली तू. बोलणाऱ्यानं बोलत राहावं, पण आपली कॅपॅसिटी पाहून बोलावं. तुकोबाराय तुम्ही बोलता, आधार काय? त्याला शास्त्रचिंतन करत नाही का? अरे इथं येणं आपल्या हातात नाही, इथं राहणं आपल्या हातात नाही, आणि इथून जाणं सुद्धा आपल्या हातात नाही. मग तरी सुद्धा तुम्ही म्हणता आम्ही पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. अरे पण कशाला येईन? पुन्हा येऊन काय करणार आहे? मुख्यमंत्रीच होणार आहे ना. तुम्हाला शास्त्रचिंतन करत नाही का? तुम्ही अभ्यास करत नाही का? इथं येण्यासाठी शास्त्रकार 3 कारणं सांगतात, नीट आहे का? पहिलं कारण आहे कर्म, दुसरं कारण आहे पाप, आणि तिसरं कारण आहे वासना. या 3 कारणानुसार जीवाला जन्माला यावं लागतं. कारण नंबर 1 ज्ञानोबराय फार सुंदर लिहितात, आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहाय का. नाथबाबाची भाषा सांगतो, केल्या कर्म झाले उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले त्याची भोगा. आणि कडक करा थोडा बोलताना, थोडा विठाला विठाला मागचं करून ठेवलेलं बरं वाईट कर्म फेडण्यासाठी इथं यावं.
लागतं. नीट आहे का? हा देह त्याच्यासाठीच आहे. कशासाठी? कर्म 3 प्रकारचे आहे. क्रियामान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियामान कर्म कशाला म्हणतात, प्रारब्ध कर्म कशाला म्हणतात, संचित कर्म कशाला म्हणतात? नीट आहे का? आता तुम्ही इथं बसले, कीर्तनात बसले, याला क्रियामान कर्म म्हणायचं. कशाला? क्रियामान. पण आत्ताच कीर्तन ऐकलेलं लगेच तुम्हाला फळाला येईल याची गॅरंटी नाही. ते ज्याच्यात साचलं जातं त्याला संचित म्हणतात, आणि साचलेलं उपभोगायला येतं त्याला प्रारब्ध म्हणतात. नीट आहे का? आता सोप्या भाषेत करून सांगतो. तुम्ही शेतकरी वर्ग आहे, बरोबर आहे? तुमच्याकडे भात होतो का? भात बरं जाऊ द्या, भात जाऊ द्या. गहू होतो का? होतो, बरोबर आहे? गहू होतं, ज्वारी होते, बाजरी होते ना. नीट आहे का? पेरणी करणं याला क्रियामान कर्म म्हणायचं. काय म्हणायचं? क्रियामान कर्म. पण पेरणी केल्यावर असं होतं का हो दादा? काही नाही, पेरणी करून आलो आणि मळणीलाच गेलो आणि 200 पोती गहू झाला. शंकर पाटील होते असं? नाही. मग काय करावं लागतंय? त्याची ज्या प्रकारे मशागत करतो सरपंच आपण, बरोबर आहे, त्या प्रकारचं धान्य. आता पेरणी करून जर तुम्ही तिकडे पाहायलाच गेला नाही तर धान्य होईल का? नाही. होईल? नाही होत. होईल ना ते. त्याला बनावं लागेल, खत घालावं लागेल, पाणी द्यावं लागेल, आहे की नाही? त्याला काढावं लागेल, खळ्यात न्यावं लागेल, मळावं लागेल, मग त्याच्यातून धान्य निर्माण होतं. जशा प्रकारची मशागत तशा प्रकारचं धान्य. आणि मग निर्माण झालेलं धान्य कणगीत भरून ठेवणं याला संचित म्हणायचं. आणि कणगीत भरून ठेवलेलं रोज 2-2 किलोनी दळून खाणं याला प्रारब्ध म्हणायचं. किती सोपं आहे? ऐका, तुमच्या संचिताच्या कणगीमध्ये जर ज्वारी असेल तर बाजरी मिळणार नाही, आणि बाजरी असेल तर गहू मिळणार नाही. तसं संचित कर्मामध्ये जर पुण्य असेल तर दुःख येणार नाही, आणि पाप असेल तर सुख येणार. कर्म इतकं बलवत तरी महाराज ऐका, मोठमोठ्याला सोडलं नाही. किती जणांची यादी सांगू तुम्हाला, ऐका. हरी कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी.
पुत्र झाला यशोदेला ऐशी गलबल झाली दासी जणी हेल घाली अरे किती सांगू मी किती सांगू मी किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला किती आनंद कसा आनंद झाला सांगतो ऐका गुडिया तोरणे गुडिया आनंद भयो जय कन्हैया ए हाथ दियो घोड़ा दियो पालखी अरे नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की हे एवढं गोड वाजवतात ना नुसतं ऐकून डायबिटीस होईल एखाद्या हो त्यांच्यासाठी वाजवण टाळे एकदा वाजवण क्या बात अरे नंद के घर आनंद भयो जय कन्हैया वाटतं का संप वाटतं का असं नाही वाटत ना वर्षभर चाललं तरी वारकरी कटाळायचा नाही आहे का किती आनंद महाराज आताच सांगितलं किती सांगू मी सांगू कोणाला
आज आनंदी आनंद झाला. किती आनंद महाराज. जिकडं तिकडं गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. आणि मग कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचळ काप सुटला. तिकडं मात्र कौसाला काफर भरलं, कारण त्या मायेनं सांगितलं तुझं लागे वधी उपजला मजा आधी. आणि मग त्या कौसानं पैजेचा विडा मांडला. हे ऐका, हे माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. कोण आलं पहिल्यांदा? पुतना मावशी आली. ऐका, आणि मग ती पुतना मावशीनं तो विडा उचलला आणि असा चावून खाल्यावर कौसाने पाहिले. तिकडे गा भरल्या बऱ्याच. तुम्हाला नाही बावळे. ते काय पानपट्टीवलं पान आहे का? ती म्हणली का मला माहिती आहे, आत्ता जाते तुझ्या शत्रूला मारून येते. मग तिनं स्तनात विष भरलं आणि गावोगावची बाळं मारत मारत यशोदेच्या महारापर्यंत आली. यशोदेला हाक मारली, यशोदे बाहेर ये. कोण तू? तिने सांगितलं मी तुझी मावस बहीण. लहानपणी लग्न झालं, सासर खट्याळ मिळाल्यामुळे येता आलं नाही, पण तुला पोरगा झाला राहवलं नाही म्हणून आले. कुठंही बाळ. मी नेहमी सांगतो बाळाची जी सखी आहे ना, सखी आहे. तुम्हाला सखी आहे कळते का? ऐ तोरणा सखी सखी नाही. तुम्ही काय सावतारे काय? सखी आई कुणाला म्हणायचं? किती लाडाचं बाळ पाहुणा येऊ द्या बाहेरून. नीट ऐका, आल्या आल्या शंकर पाटील आपलं तहान बाळ कुणाला दाखवत नाही. तिला सखी आई म्हणायचं. कुणी येऊ द्या लाडचा, पण ती दाखवत नाही. ती म्हणली झोपलाय. झोपला म्हणल्या कृष्ण पाळण्यात ऐकत होता. भगवान म्हणतात काय आईला यायला लागली. एक तर भवानीचं गिऱ्हाईक आलं, मी काय झोपा काढाय आलो का? ते रडायला लागलं. आता रडायला लागलं. हिला पाण्याला जायचं होतं, तिनं घागर घेतली, पाण्याला गेली. ती पुतना आली आणि कृष्णाला उचललं आणि मांडीव घेतलं. नीट ऐका, थोडा वेळ जाईल पण 2 मिनिटाचं बोलतो. देवाला पुतनेनं मांडीव घेतल्यावर देवानं डोळे झाकले. काय केलं? डोळे झाकले. आता देवानं पुतनेनं देवाला मांडीव घेतल्यावर देवानं का डोळे झाकले? याची भागवतकारानं 21 कारणं सांगितली महाराज. किती? 21. आता 21 कारणं सांगा एवढा वेळ नाही आपल्याकडे, पण 1-2 सांगू का? सांगतो. पुतनेनं देवाला मांडीव घेतल्यावर देवानं का डोळे झाकले? कारण नंबर 1, भगवान परमात्मा चंद्रवंशात जन्माला आलता. कुठल्या? चंद्रवंशात. देवाने विचार केला, हिच्या नजरेला नजर जर मी दिली तर हिला चंद्रलोक किंवा सूर्यलोक प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून देवाने डोळे झाकले. कारण नंबर 2, दुसरं कारण सांगतो. जपी तपी योगी संन्यासी महंत 60-60 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन मेले. भगवान विचार करतात मी साधा स्वप्नात गेलो नाही, पण ही एक तर राक्षसी नाही, दुसऱ्यांदा ही बाई आहे आणि तिसऱ्यांदा ती मला मारायला आलेली आहे. एवढा असताना सुद्धा तिनं जगाच्या मालकाला मांडीव घ्यावं असं काय पुण्य होतं त्या पुतनेचं, हे पाहण्यासाठी देवाने डोळे झाकले. आता त्या पुतनेचं काय पुण्य होतं जिनं जगाच्या मालकाला मांडीव घ्यावं? सांगू का नको सांगू? हा, पण 1000 वाढवते. विठाला 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 विठाला. ऐका, जाऊ दे, तुमच्यासाठी सांगतो. काय पुण्य होतं त्या पुतनेचं की तिनं जगाच्या मालकाला मांडीवर घ्यावं. नीट ऐका, तुम्ही बळीराजाची कथा ऐकली. 3 पावलं बळीराजाकडं वामन अवतारामध्ये देवाने भूमी मागितली. 2 पावलामध्ये स्वर्ग माताळ अडवलं आणि 3रा पाऊल राजाच्या डोक्यावर ठेवून बळीराजाला पाताळात घातलं. ही कथा तुम्ही ऐकली ना? ऐका, तो बटुवाबनाचा वेश म्हणजे लहान मुलाचा वेश धरून बळीराजाच्या घरी देव आला. त्यावेळेस ही बळीराजाची थोरली कन्या, एका ठिकाणी तिचं नाव प्रियंका आलं, एका ठिकाणी तिचं नाव शकुंतला आलं आणि एका ठिकाणी तिचं नाव रत्नमाला आलं. काय नाव आलं? 3 शास्त्रकारांनी 3 नावं सांगितली, पण तिचं ओरिजिनल नाव रत्नमाला. काय? रत्नमाला. ती बापाच्या घरी बाळणपणासाठी आलती. नीट ऐका. आणि तो देव होता महाराज. ते लहान रूप देवाने घेऊन आलेलं ते गोंडस रूप पाहिलं आणि ती पोरगी म्हणते अरे अरे असं वाटतंय पोरगा असावं तर असं असावं, असं वाटतं याला उचलून घेऊन स्तनपान करावं. पण थोड्याच वेळात तिनं पाहिलं याच कार्ट्यानं माझ्या बापा पाताळात घातला. तेव्हा ती म्हणते अरे अरे तुला स्तनपान नाही, असं वाटतंय तुला स्तनात विष भरून पाजावं. देवाने तिची इच्छा ओळखली आणि तिला सांगितलं ह्या जन्मात तुला शक्य नाही, मग 8व्या अवतारात ये, तुझी इच्छा पूर्ण करतो. म्हणून ती बळीराजाची कन्या इकडं पुतना झाली. विठाला 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 विठाला. आणि मग पुतना मुक्त केली महाराज. पुतना मारली. दुसऱ्यांदा कोण आलं? भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, पंचांग पाहणार. ही जात आहे का सरपंच तुमच्याकडे? हा, नाही भविष्य सांगणार नाही. लय उताडा आलाय त्याला. आमच्याकडे अजून एक जात आहे बघा, असे भगवी कपडे घालतात,
हातात एक चिमटा असतो, इथं एक पिटी असते बारकी, पाहिलं का तुम्ही? मच्छिंद्रनाथ गोरखनाथ बाबा जलामले उकांड्यात हे, पाहिलं तुम्ही? आणि ही जात जर आली ना, हे का ह्यांना नाही उताळा, लगेच सुपात तांदूळ घेऊन बाबा घ्या. मग बाबा म्हणतो बाबा कोणाचं घेत नाही. बाबाने अंगाला राख लावली बाई, बाबा कोणाचं घेत नाही. बाबा गाणगापूरला निघाला. पण खरं सांगू का बाई, मनानं लई मोकळी दिसतीस म्हणून तुला सांगतो, आमुषा पौर्णिमेला काळा कपडा कधी घालू नको, शेजारनीशी कधी खरं बोलू नको. बाई तुला मनातलं सांगतो, तू कुणाला बोलू नको. तू मनानं लई चांगली दिसती म्हणून तुला सांगतो. 12 वर्ष झालं तुझ्या लग्नाला, पण तुझं नवऱ्याचं अजून पटलं नाही. बाई म्हणली बरोबर. विठाला 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 त्यांचं त्यांना पटल्यावर कशा गालातल्या गालात हसत्यात बघा ना. आहे का ते भविष्य सांगणारा आला महाबळ भट, त्याला सुद्धा आता हे सगळं ऐकलंय तुम्ही 15 वर्ष, सांगत वेळ घालवत नाही. मारा म्हणले काग बघ रिठा मारले बाळपणी, काग बघ रिठा मारले बाळपणी, अवघे दैत्य खाली बुडले, अवघे दैत्य खाली बुडले, अवघे दैत्य खाली काग बघ रिठा मारले बाळपणी, काग बगरिठ्या मारले बाळपणे, अवघे दैत्य खाने बुडविली. कागासूर, बकासूर, विठ्यासूर, प्रलंबासूर, धेनुकासूर, शकटासूर बरेच मारले. आणि मग रांगतरणी चोरी तलुनी धरती गवळणी हो. महाराज रांगत रांगत बाहेर आला. तळवे तळ हात तळहात टेकी तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, हे ननी रंगनाथ तो म्या देखिलास. माझ्या अंगात येतो तसं. आणि मग ते वाढतंय ते कशामुळे माहिती का, ह्याच्यामुळेच वाढते ते. असं वाजलं की अंगात येतं. तुम्ही मांडाच्या भजनाला गेला कधी? तसलं नाही ना तुमच्याकडे मराठवाड्यात आहे का मांडाचं भजन? त्या अंगात येणार, अंगात आहे ना. कधी येतं माहिती कधी? ते पहिलं करतं भजाव, ते चांगलं वाजलं तर अंगात येतं. तसं माझं विठाला विठाला देखील ऐका. आणि मग मात्र नीट ऐका बरं. भगवान परमात्मा हळूहळू बाहेर आला, अंगणात आला. आणि जगातली पहिली खोडी देवाने केली. अंगणातली माती घेतली आणि आपल्या तोंडात टाकली. बळीराम दादाने पाहिले, आईला सांगा. जामगा भरलं ती. तेव्हा नाही आईच्या लाडक्या पण सांगा आईला. ती गेलं आईला घेऊन आलं. आई अशी काठी आणली, काठी कोणी? यशोदेनं. आणि ते म्हणले माती खाली. कृष्णाने सांगितले आई गाई नाही खाली मी, आई गाई नाही खाली माझी, आई गाई नाही खाली माझी, आई गाई
आता काय म्हणावं पुढं एवढं आरडलं मी काय म्हणू आई गाई नाही खाल्ली मी माती आणि हे असलंच कीर्तनात लागतं उगा दुखतंय खुब्यात कवर बी हिरी त्या माईकवाल्याला हा वाढ तो जा वाढव ना आई गाई नाही खाल्ली मी माती देवानं पहिलं विश्वरूप दर्शन आपल्या आईला दिलं तोंडात आ करून नीट ऐका आणि मग बाहेर पडला गोकुळाच्या पोरांना जमा केलं आणि खेळ मांडला जिकडं तिकडं उत्साह मांडला पोरांनी जमा केलं सगळी पाहिली पण अगरबत्ती छाप सगळी पोरं आणि मग कृष्णाने सांगितलं ए काय रे असं झालं ते म्हणे यालं तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी आणि मग देवाने पोरं जमा केली आणि गोकुळात खोड्या करायला सुरुवात केली चोऱ्या करायला सुरुवात केली आणि मग गारहाणी यायला लागली यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी रावे का जावे यशोदे तुझा कान्हा तुलाच गोड वाटे यशोदे सांग बरं तुझ्या कृष्णाला सांग काय सांग इतकी गारहाणी तिसरी आली धावणी यानं गभाव काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देवोनी गाठबाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवर सोसू धिंगा ऐका एक आली आणि म्हणली यशोदे जर तुझं पोरग माझ्या घराला आलं ना तर मी त्याला बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही पेंद्याला सांगितलं देवाने पेंद्या बघ रे तोरण्यात कुठल्या गल्लीला राहती जरा घर नंबर घे लगेच घर नंबर घेतला मध्यरात्री गेलं तिच्या नवऱ्याची दाढी आणि हिची येणे दिली गाठ आणून आणि गेलं निघून आता निघून गेल्या गवळण उठली पाठ दार काढायला पूर्वी गवळणी उठायच्या दार काढाय आता आमचं गवळी उठतात बांबाला जाळ घालाय पूर्वी गवळणी उठायच्या आणि मग ती गवळण उठल्यावर तिचा असा येणीला धक्का बसला ती म्हणली काय बाया म्हातारपणे डावळा म्हणे आता येणी उडीते तेवढ्यात याच्या दाढीला हिसका बसला हा म्हणला मस्त होऊन या माताली धांगडी का करतेस ओढा ओढी आणि मग दोघाच्या लक्षात आले येणीची दाढीची काय गाठ आहे सोडाय गेले सुटत नाही जाळाय गेले जाळत नाही कापाय गेले कापत नाही बरेच गावरान कीर्तनकार येतो एक सुभाषित वापरतात नैनन छंदानी शस्त्रानी गड्या ह्याचा इथं काही उपयोग नाही ऐका आणि मग 7 वाजले सकाळी 8 वाजले आणि मग गावातली कुचारवाटेवली पोरं जागा झाली कुचारवाटा माहिती का तुम्हाला तोरण्यात आहे का कुचारवाटा कशाला म्हणतात माहिती बिनकामाच्या आवला जिथं बसती ना त्याला कुचारवाटा म्हणतात विठाला विठाला वाटेवली पोरं म्हणले अरे भाऊ तो रोज सकाळी 6 वाजता उठायचा 8 वाजल्या तरी तपास नाही मेलं काय बघा म्हणून दारावा आले नाईलाज झाला आणि शिमग्याचं स्वांग बाहेर आलं आता हिची दाढी आणि हिची येणी खरं सांगा प्रामाणिकपणे सरपंच कसं दिसत असेल आणि मग काय झालं सगळ्यांनी प्रयत्न केला कुणाच्याने सुटाना एकाने सांगितलं अरे साधी बामणानी गाठ मारली तर पुढ घेऊ जाती नाही आणि हिथं गाठ कोणाची देवाची त्याच्याकडे जा आणि मग निघाले पण गवळण होती 7 फूट आणि गवळी होतं 1.5 फूट ते पुढं चालायला लागले की असं मागं टाणटाण उड्या हाणायचं गवळानं गर गर गिरक्या मारी देवाकडे गेली देवानं पहिल्याबरोबर गाठ सुटली महाराज आता खोड्या जर सांगायचं म्हणल्या तर कृष्णाच्या खोड्यात महाराज दिवसभर बी चालते असे 12:30 वाजायला आले जिकडं तिकडं बॉम्ब यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी रावे का जावे आणि मग मात्र यशोदेने सांगितलं गोधने सारावया जातो शारंग पाने मार्गी भेटली राधिका गवळण ती सदान मागे निर्यासन हे देवा ऐका ना आणि मग पोरं जमा केली सगळ्या पोरांना सांगितलं हे पोरांनो
तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या गोपाळ रानात या सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या सगळे गोपाळ रानात गेले आणि मग रानात गेल्यावर गाई चराई लावल्या आणि 12:30ला खेळ मांडला आबा करू बघते बघ पोर या राधिकेचा नवरा 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 खेळ भवरा गबाई खेळ भवरा हो खेळ मांडला तुम्ही काय बी का ढरपट ठेव 55 वर्ष घालवले त्यात मी विठाला भांडीला लगोरी त्यातल्या त्यात हे जरा आवड झाले तसं मोकळ्या मैदानात या मग कवर बी मग पण त्याला असा मेळ पाहिजे बाकीचं नाही पाहिजे कोणी आपलं आपलंच पाहिजे आनंद कधी घेता येतो भजनाला तर स्वतः रंगला पाहिजे स्वतः रंगतो तेव्हा जग रंगतो आणि स्वतः जर ते काय त्याच्या चेहऱ्यावर तेज नाही ते हसत नाही काय नाही आणि ते गावाकडचे भजने चांगले बुवा आमच्या तिकडचे आणा ना भजने भले एवढ्या एवढ्या झपऱ्या राहतात पण ते असंच करतो टकाऱ्या विठाला विठाला
12:30 वाजले कर खेळता आता खेळ मांडलेला लगोरी. मग तुकोबरायने सांगितलं ओ देवा चला वळू गाई बैसू जेवो एके ठाई बहु केली वनवन पायपिटी झाला शीन मग खडकी सोडी येल्या मोठा आजचा दही काला गोमटा. सगळ्यांनी गाया वळून आणल्या सगळ्याच्या शिदोऱ्या आणल्या आणि तुकोब देवाने सांगितलं ए माझी आहे तैशी पाहे नाही तरी घरा जाय चोरोनी आमावे नवनीत आणावे. तुकोबराय म्हणतात चांगले कोठोनी आणावे गोपाळा दुबळा मोचा संसार दुबळा मोचा संसार. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. आणि मग खडकी सोडी येल्या मोठा आजचा दही काला गोमटा. तो काला वाळवंतार गोपाळां समवेत केला. तोच काला आमच्या ज्ञानोबा तुकोबरायांनी पंढरपुरात केला आणि तोच काला आपल्या तोरण्यापर्यंत आलाय. ज्या महात्म्यांमुळे हा काल्याचा प्रसाद आपल्याला मिळतो ना त्यांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर